दंडवत हो. आजच्या स्मृतीचं सत्रामध्ये आपण 70 क्रमांकापासून त्याच्या स्मृती ज्या आहेत त्या श्रवण करणार आहोत. महात्म्या सप्रसादे आटन निराकरणे. एक वेळ एक महात्मे आटना निघाले. इंद्रभट गावा निघाले. तयापासी गोसाव्यांचा फुटा होता. आधीच्या स्मृतीमध्ये आपण बघितलं, इंद्रभटांकडे जो फुटा होता तो फुटा आचार्य माहीम भट्टांनी त्यांच्याकडे मागितलेला आहे. त्यांनी तो त्यांना दिला नाही, परंतु नंतर आचार्य श्री भट्टोबास त्यांच्याकडे तो फुटा मागतात. त्याचे 2 विभाग करतात आणि एक विभाग त्यांच्याकडे देतात त्यांच्यासाठी, आणि दुसरा विभागही त्यांच्याकडे देतात की हा तुम्ही परमार्गाला प्रसन्न होऊन द्या. आणि त्या माध्यमातनं आचार्य भट्टोबासांनी तो जो फुटा आहे तो स्वामींच्या प्रसन्नतेने दिलेला, तो इंद्रभटाच्या मार्फत त्यांच्या स्वखुशीने प्रसन्नतेने तो परमार्गामध्ये आणला. त्याचे विभाग केले आणि ते विभाग सर्वांना दिलेले आहेत. आता ज्यांच्याकडे प्रसाद आहेत किंवा प्रसाद तुल्य विशेष आहेत त्या सर्वांसाठी आता ते वंदन करायला उपलब्ध झाले. आता ते त्यांच्याकडे वैयक्तिक प्रत्येकाकडे ते वस्त्र प्रसाद आहे. परंतु आता पुढे काय झालेले की त्यांना विशिष्ट आता ती काळजी जी आहे ती काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून या स्मृतीची जी आदी आहे, या स्मृतीचं जे नाव आहे ते आहे की महात्म्या सप्रसादे आटन निराकरणे. महात्मे जे आहेत, जे आटनादिक्रमे परिभ्रमण करणारे आहेत, त्यांना सप्रसादे म्हणजे त्यांच्याकडे वस्त्रप्रसाद असेल तर त्या वस्त्रप्रसादासकट तुम्ही आटन करायचं नाही. आजही आटन करणारे जे काही साधक आहेत ते आटनाला निघण्यापूर्वी त्यांच्याकडे काही प्रसाद तुल्य विशेष असतील, महत्त्वपूर्ण काही विशेष असतील, ते त्यांच्या जाळीदाराकडे किंवा मार्गामध्ये ते स्वतःकडे ठेवत नाही, ते मार्गामध्ये ठेवतात. आणि स्वतःसोबत एखादा दुसरा विशेष ते सोबत घेऊन जातात. आटनादिक्रमे असणाऱ्या साधकांनी वस्त्रप्रसाद किंवा धातुप्रसाद किंवा काष्ठप्रसाद स्वतःसोबत ठेवू नये. आणि ठेवला तर त्याची ती योग्य प्रकारे काळजी, म्हणजे आपल्याला काही प्रकृतीचं काही तसं वाटलं तर आपल्याला लगेच कोणाकडे तरी ते सोपवता आलं पाहिजे. आणि म्हणून प्रवासामध्ये काय होईल काही सांगता येत नाही, परमेश्वर कधी घेऊन जातील, आणि म्हणून ती काळजी घेणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून आचार्य भट्टोबासांनी समस्त साधकांना असं निरूपण केलं की महात्म्या सप्रसादे आटन जे आहे ते निराकरणे, म्हणजे त्याचं निराकरण केलं की प्रसाद घेऊन तुम्ही आटन वगैरे करायचं नाही. एक वेळ एक महात्मे आटना निघाले. एक वेळ एक महात्मे जे आहेत ते आटनाला निघाले आणि एका मताने इंद्रभट जे आहेत ते गावाला निघालेले आहेत. तयापासी गोसाव्यांचा फुटा होता, जो अर्ध फाडून दिलेला फुटा भट्टोबासांनी इंद्रभटांना तो त्यांच्याकडे होता. तो भट्टोबासी म्हणितले, तुम्हा एकल्या आटन करावे अजून द्या नाही. ते भट्टोबास म्हणतात तुम्हाला एकट्या आटन करण्यासाठी. आटन म्हणजे काय? गावोनी गावा जाणे, याला देखील आटनच म्हटलेलं आहे. एक स्वामींनी सांगितलेलं नित्यविधीतलं ते देखील आटनच आहे, त्याच्यामध्ये पण गावोनी गावा जाणेच आहे. आणि आत्ता इंद्रभट जे निघालेले आहेत ते देखील आता या गावावरून त्या गावाला निघालेले आहेत, म्हणजे त्यांचं ते आटनच आहे. आणि ते सांगतात की तुम्हाला एकट्याला आटन करावे अनुज्ञा नाही, म्हणजे एकट्याला तुम्हाला आता जायला आज्ञा नाही बरं का. म्हणजे तुमच्याकडे जर का मुख्य वंदन आहे, प्रसाद वंदन आहे,
तर तुम्ही आता एकटे प्रवास करू शकणार नाहीत. आणि तो काळ असा आहे की प्रवास करत असताना थोडंसं संभावनिक जर का दिसले चांगले कपडे वगैरे वस्त्र, तर मध्ये एखादं दरोडेखोर भेटले, चोर भेटले, तर काय होऊ शकतं, ते त्यांच्याकडनं असलेलं साहित्य ते हिसकावून घेऊ शकतात. आणि त्यामध्ये मग काय ते घातपात करतील, काय करतील. मग त्यापेक्षा आपण काळजी घ्यायची की मग सप्रसादे आटन करायचं नाही. आपल्या पंथामध्ये पण एक आता ते हे झालेलं आहे की आपल्याकडे विशेष असतात किंवा प्रसाद आपले हे असतात, काही मूर्त्या असतात, मग त्याला चांदीच्या आणि सोन्याच्या बांधण्या करायच्या. आता यदा कदाचित चोर आले तर पहिले काय नेतील ते, है ना? तुमचं स्वतःचे अलंकार ते राहिले तिजोरीमध्ये ठेवलेले आहेत, ते तर नेऊ शकणार नाही तो. पण त्याला आयतं समोर सगळं दिसलं. मला कोणीतरी म्हटलं की विशेष महत्वाचे नाही का, त्यांना सोन्याचे अलंकार केले तर काय हरकत आहे. म्हटलं ते सोन्याच्या अलंकारापेक्षा विशेष महत्वाचे आहेत. सोन्याचे अलंकार ते चांदी आणि सोनं त्याच्या पुढे काहीच नाही त्या विशेषासमोर. तुम्ही कोणाचं महत्व वाढवता, विशेषाचं महत्व वाढवता की त्या सोन्याचं महत्व वाढवता? विशेषाला जर का सोन्याच्या चांदीच्या बांधण्या केल्याने महत्व कुणाचं वाढवतोय आपण? विशेषाचं महत्व वाढवायची गरज नाही आपल्याला. विशेषाचं महत्व आहेच. आमच्या स्वामींनी स्पर्श केला त्या दिवशी स्पर्श झालेला आहे, त्यांचं सोनं तेव्हाच झालेलं आहे त्या पाषाणाचं, म्हणजे त्यांचं महत्व वाढलेलं आहे. आता परत त्याला सोनं लावायची काय गरज आहे का? आपल्याकडे हिरा आहे, हिऱ्याला परत सोनं लावतो का आपण? लावतात काही लोक हिऱ्याची अंगठी ते सोन्याच्या ह्याच्यामध्ये वगैरे, परंतु त्या वस्तू वेगळ्या आहेत, भौतिक वस्तू आहेत. त्यांचं जेवढं महत्व वाढवता येईल तेवढं वाढवता येतं, परंतु स्थानाचं, प्रसादाचं, विशेषाचं महत्व आमच्या स्वामींचा स्पर्श झाल्याने ते महत्व त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की असा स्पर्श परत नाही. मूळ जो परीस नावाचं काही आहे त्याचा स्पर्श देखील तेवढा महत्वाचा नाही जेवढा आमच्या स्वामींचा स्पर्श आहे. जगातला सर्वात महत्वाचा स्पर्श म्हणजे देवाचा स्पर्श आहे. आणि मग आमच्या त्या काही साधकांमध्ये तो एक भाग निर्माण झालेला आहे की सोन्याचे डोळे, सोन्याचं कान, है ना? आता मला हे सांगा की आमच्या स्वामींनी सांगितलं देव पाषाणाचं नव्हे. आता विशेषांना कान, नाक, डोळे आणि मिशी पण लावायची प्रकार आलेला आहे. फक्त आता दाढीच बाकी आहे लावायची, ते पण चांदीचं किंवा सोन्याचं लावायचं. आता असं कोणी तस्कर आलं तर तो काय करणार, पहिलं तो विशेषच उचलून घेऊन जातात. अशा अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत बरं का. जुने विशेष आपले गेलेत त्याच्यामध्ये, नंतर मग स्मरणाला बसायचं, मग हे करायचं. त्याच्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की विशेष जसे आहेत तसे सिंपल ठेवा. त्याला कान, नाक, डोळे काहीच लावायची गरज नाही. ज्यांना कान, नाक, डोळे आहेत ते आमचे स्वामी उत्तर पंथीला गेलेले आहेत, है ना? श्री प्रभू महाराजांनी भैरव बुरुजाला त्या देवतेंच्या पूर्ण कानाला, नाकाला, डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाले हा देव होय, हा देव नव्हे. आणि आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीला स्पर्श केला, श्रीमुखाला स्पर्श केला आणि म्हणतात हा देव होय, हा देव नव्हे, हा देव होयची म्हणे. ऐसा देवे देव प्रकाशला. म्हणजे त्या ठिकाणी साचोकार परमेश्वर लक्षात घ्या. त्या ठिकाणी आऊसा आहेत, त्यांच्याकडे पण एक कृष्णमूर्ती आहे. आमच्या स्वामींनी काय केलं, ती ठेवली का मूर्ती? ती नाही ठेवली. स्वामी म्हणतात साचोकार परमेश्वर भेटल्यानंतर आता तुम्हाला याची काही आवश्यकता नाही. तसं आम्हाला साचोकार परमेश्वर भेटलेले आहेत आणि आता आम्हाला आमच्या जीवनाचं सोनं करायचं, इकडे तिकडे सोनं लावत फिरायचं नाही आम्हाला. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे जे महत्वपूर्ण प्रसाद वंदन असेल, विशेष वंदन असेल किंवा मग अजून काही धातू प्रसाद असेल किंवा काष्ट प्रसाद असेल, त्याला कृपया काही सोनं चांदी लावण्याच्या मागे लागू नका. आणि विशेषांना कान, नाक, डोळे लावणं हे बंद केलं पाहिजे. आम्हाला देवाने स्पष्ट सांगितलंय की आम्ही काय केलं पाहिजे, कशाला देव मानलं पाहिजे, कशाला देव नाही मानलं पाहिजे. हा एक विषय आमच्या स्वामींनी एक
पूर्ण एक लीळा त्याच्यासाठी डोमेग्रामला प्रल्हाद बाईसांना या भट्टोबासांना त्याबद्दल निरूपण केलेलं आहे. आणि म्हणून ते जे काही प्रसाद विशेष वगैरे आहेत हे आमच्या स्वामींच्या श्रीकराने किंवा स्वरूप स्पर्शाने ते पवित्र झालेले आहेत. आता परत असा स्पर्श आपल्याला परत मिळणार नाही. ते विशेष जर का गेले, प्रसाद जर का ते गहाळ झाले, कुठे हरवले किंवा आपण घेऊन चाललेलो आहोत तर पिशवीच कोणीतरी नेली किंवा काय झाली किंवा विसरून गेलो आपण, तर मग अलीकडे आपण आपल्या वस्तू वगैरे सगळं विसरतो. कधी कधी प्रवासामध्ये मोबाईल सोडून सगळ्या गोष्टी विसरतो आपण, आहे ना. मोबाईल मात्र कधी विसरत नाही. सगळं विसरून जाऊ जगात, परंतु मोबाईल मात्र विसरणार नाही. मला तर असं वाटतं देवानी यावं तर आपल्या मोबाईलला स्पर्श करावा, म्हणजे ते नमस्कारी होईल. एवढं आपण जवळ जेवढा मोबाईल ठेवतो तेवढं काहीच आपण ठेवत नाही आत्ताच्या घडीला. आपले जवळचे नातलग असतील काय त्यांना एवढं जवळ येऊ देत नाही आपण, जेवढं तो मोबाईल आहे. तर इत्यादी प्रकारे आपण देव धर्माच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर सहज विसरतो. स्मरणाची गाठीच विसरून गेलो, कुठे स्मरण करणंच विसरून गेलो. खूप वेळाने आठवलं की अरे आपण बसलोय तर काहीतरी गाठी आहे आपली, मग गाठी काढल्या जाते. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वराच्या संबंधित जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते आपण असं घाळ होऊ द्यायचं नाही. असं आम्ही पूर्व काळामध्ये संवत्सरला वगैरे असताना ज्या काही वह्या घेतलेल्या आहेत किंवा पुस्तकं घेतलेली आहेत ती अजूनही तशीच आहेत. जसं हे स्मृतीस्थळ आहे माझं, हे बघा किती जुनं आहे एकदम, है ना. मला अशा जुन्या वस्तू ठेवायला सोबत चांगलं वाटतं. आता माझ्याकडे नवीन पण स्मृतीस्थळ मी घेतलेलं आहे, पण ते नवीन मला वाचूनही वाटत हेच आहे. परंतु जुनी जी आहे, जुनी जी गोष्ट आहे ती जतन करता आली पाहिजे आणि ती गहाळ होता कामा नये, म्हणजे ती हरवता कामा नये आपल्याकडनं. त्याच्यासाठी ती विशेष काळजी जी आहे ती आपल्याला घेता आली पाहिजे. या गोष्टी आपल्याला परत मिळत नाहीत. पुस्तक मिळून जाईल परत, परंतु त्या पुस्तकामध्ये जे काही तुम्ही लिहून ठेवलेलं आहे, जे तुम्हाला सुचलं ऐकता ऐकता, जो मुद्दा तुम्हाला आवडला तो तुम्ही महत्वपूर्ण मुद्दा लिहिला, ती वही तुम्हाला परत कधीच भेटणार नाही. तशाच प्रकारे आपल्याकडे जे विशेष प्रसाद वगैरे आहेत यांची सुद्धा काळजी आपण विशेष प्रकारे घेतली पाहिजे. आणि जर का आपण एकटेच चाललेलो आहोत तर त्या दृष्टीने सोबत किती विशेष असावेत वगैरे, एखादा विशेष आपल्याला पुरेसा आहे. एका विशेषावर पण तुम्हाला मोक्ष मिळू शकतो बरं का. आणि मुळातच विशेषामुळे मोक्ष मिळत नाही हे पण लक्षात घ्या. आपल्याला ईश्वर प्राप्ती ही नामस्मरणामुळे होणार. काय ईश्वर प्राप्ती कशामुळे होणार? नामस्मरणामुळे. आणि सोबतच ज्ञानाचं आचरण. आता यामध्ये परमेश्वराच्या संबंधित आपल्याकडे महत्वपूर्ण असं स्थान आहे, महत्वपूर्ण असं विशेष आहेत किंवा प्रसाद आहेत, ते आमच्याकडे परमेश्वराने आमच्यापर्यंत ते पोहोचवलेले आहेत. तर ते आमच्याकडनं घाळ नाही झाले पाहिजे, हरवले नाही पाहिजे. म्हणून सांगतात की तुम्हा एकल्या आटन करावे अनुज्ञा नाही. तुम्हाला एकट्याने फिरण्यासाठी आता अनुज्ञा नाही. एकट्याने जायचं असेल तर प्रसाद तुम्ही मार्गामध्येच ठेवायचा. इंद्रभटो तुम्ही एकल्या न बचावे. आणि इंद्रभटांना म्हणतात की तुम्ही एकट्याने जायचं नाही, प्रवास करायचा नाही. तुम्हापासी गोसाव्यांचा फुटा असे. तुमच्याकडे स्वामींचा प्रसन्नतेने दिलेला फुटा आहे, म्हणून वारिले. आणि म्हणून त्यांना एकटात अटन करण्याची अनुज्ञा नाही. ते राहिले एकले न वचतेची. आणि मग ते राहिले, थांबले, ते एकटे काही गेले नाहीत. मग नंतर कधी समजा गेले असतील तर कुणाच्या तरी सोबतच ते गेले असतील. पुढची स्मृती येते 71 क्रमांकाची. प्रज्ञा प्रकाश प्रश्ने केशोबासा विधी निरूपण. प्रज्ञा प्रकाश प्रश्ने म्हणजे बुद्धी जी आहे, प्रज्ञा म्हणजे स्फुरणे, ती प्रकाश प्रश्ने की का प्रकाशत नाही किंवा का विस्मृती होते त्याबद्दल विधी निरूपण केलेलं आहे.
किंवा प्रज्ञा अप्रकाश प्रश्ने म्हणजे अप्रकाश का होतोय, त्याचा मलिनत्व का आहे, याबद्दल भटोबासांनी केशवबासांना निरूपण केलेलं आहे. एक वेळ केशवबासांसी अनुस्फूर्ती ऐसी वाटली. एक वेळा केशवबासांना असं वाटलं की मला अनुस्फूर्ती म्हणजे ज्या वेळेचं त्या वेळेला स्फुरत नाहीये. कधी कधी असं होतं ना की एखादं वचन विचारलं की या संदर्भातलं कुठलं वचन आहे का, तर तेव्हा आपल्याला ते आठवतच नाही आणि मग नंतर आठवतं हे वचन होतं की. किंवा मग आचरणाच्या संदर्भामध्ये विजनाच्या संदर्भात कुठलं वचन आहे का, आठवत नाही आपल्याला त्यावेळेला, नंतर आठवतं. म्हणजे आन काळीचे आन काळी स्फुरे, आणि त्या काळीचे त्याच काळी जे स्फुरलं पाहिजे, आपल्याला आठवलं पाहिजे, हेच तर महत्वाचं आहे. जर का नाही आठवलं तर काय होतं, विधी सुटून जातो आपल्याकडनं, है ना. जसं आहे की आपल्याकडे उत्तम अन्न आहे आणि आपण ते वाढलं, पण त्याच्यावर अजून काहीतरी उत्तम वाढता येईल. असं समजा तूप आहे, तूप वाढता येईल, पण नंतर आठवलं, ते भोजन वगैरे सगळं आटपून झाल्यानंतर आठवलं तूप होतं आपल्याकडे, ते वाढलं असतं तर बरं झालं असतं. किंवा ते आपल्याला भोजन जे आहे ते थंडी आहे तर काहीतरी उष्ण केलं असतं, पण ते गरम करून दिलं असतं, हे तेव्हा स्फुरत नाही, ते नंतर स्फुरलं आपल्याला. किंवा एखादा असा काही विधी आहे की जे एखादी अशी काही वस्तू आहे आपल्याकडे, जी आपल्याकडे ते अधिकारण कोणी आलेले आहेत, तर ते परमार्गाची उपयोगी आपल्याला देता येऊ शकली असती, पण तेव्हा स्फुरलं नाही, ते गेल्यानंतर स्फुरलं. आता ते तेव्हा स्फुरलं नाही याचं पण दुःख असतं, आणि ते नंतर आठवलं तर जास्त दुःख असतं की आपल्याला नंतर का आठवलं, तेव्हाच का नाही आठवलं. म्हणजे त्या वेळेचं त्या वेळेला आपल्याला ते स्फुरलं पाहिजे. कधी कधी असं असतं की एखादं संकट येतं त्यावेळी आपल्याला खूप लोकांची नावं आठवतात, परंतु देवाचंच नाव आठवत नाही. आणि नंतर मग कुठेच काही कोणी फोन उचलत नाही म्हटल्यानंतर मग देवाचं नाव आठवतं आपल्याला. म्हणजे ज्या वेळेचं त्या वेळेला स्फुरत नसतं. तसं दैवराटीमध्ये अनधिकार असेल तर मग आठवत नाही. तिथे गोंधळ हा प्रकार नाही. तिथे गोंधळ हा अनधिकाराचा असतो, अयोग्यतेचा गोंधळ असतो, की ज्या वेळेचं त्या वेळेला आपण दुसऱ्यांना स्फुरवलेलं नाहीये. आपण पण दुसऱ्यांना नंतर सांगतो, आपल्याला मदतीला बोलवलंय तिथे, आणि आपण पण त्यांना सांगितलं, कधी स्फुरवलं कशासाठी, म्हणजे आपल्याला काय बोलवलं की तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्ट स्फुरवावर का आम्हाला, आमच्याकडनं काही विधी राहून जाईल. पण आपण त्यांना नंतर सांगितलं की तुम्ही हे पण करू शकत होते बरं का, ते पण करू शकत होते. ते म्हणतील अहो मग तेव्हाच सांगायचं ना. नाही, आम्ही म्हटलं की मग तुम्ही कराल नाही कराल, तुम्हाला आवडेल नाही आवडेल. मग जी गोष्ट तुम्ही आत्ता सांगताय ती तेव्हा सांगू शकत होते, आत्ता तर सांगूनच राहिले की नाही. म्हणजे आपण देखील दुसऱ्यांना अयोग्य वेळी स्फुरवत नाही, म्हणून आपल्याला योग्य वेळी स्फुरत नाही. आपण दुसऱ्यांना वेळ काळ निघून गेल्यानंतर स्फुरवतो, तशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला देखील वेळ काळ निघून गेल्यानंतर मग स्फुरतं, असं होतं बरं का. आणि म्हणून योग्य वेळी आपण दुसऱ्यांना देखील स्फुरवलं पाहिजे. कधी कधी क्रिया आपली नसते, दुसऱ्यांची क्रिया आहे. अन्नदान असेल, सगळा खर्च दुसऱ्यांचा असेल, पण आपण फक्त उपस्थित आहोत, तर आपण तिथे जर का काही चुकीचं घडतंय किंवा जे घडतंय त्याच्यापेक्षा चांगलं घडवू शकतो आपण, तर ती सूचना आपल्याला देता येते बरं का. ती जर का दिली आणि ती क्रिया जर का चांगली झाली, तर सगळ्यांना चांगलं वाटेल की बाबा हे बरं झालं बरं का, तुम्ही हे असं असं ते केलं किंवा तसं तसं नियोजन केलं. म्हणजे त्याचं श्रेय जे आहे, त्याचं जे गोमटा जे आहे, त्याचं जी काही योग्यता आहे, ती आपल्याला प्राप्त होऊ शकत असते. आणि म्हणून त्यावेळेला आपण स्फुरलं पाहिजे आपल्याला, या दृष्टिकोनातनं कुठल्याही विधीच्या ठिकाणी उपस्थित राहायचं की तिथे योग्य स्फुरलं पाहिजे आपल्याला, त्या शोधामध्ये आपण असायचं. म्हणजे काय होईल की पुढे मागे जेव्हा आपल्याला एखाद्या क्रियेचा योग आला, जसं मुक्ताबाईंना आमच्या स्वामींची भेट झाली, काय आहे का त्यांचं काही तिथे, काही किचन आहे का त्यांचं, काय घर आहे का, काय आहे, काहीच नाही आहे. त्यांनी त्या गवताची गादी लगेच स्वामींना बसायला काय दिली,
लगेच ते कंदमुळे फळे आणली काही लगेच लगेच उपलब्ध करून दिलं. आपल्याकडे तर घरामध्ये एवढ्या काही वस्तू सगळं किचन भरलेलं असतं, पण कुणी अधिकारी आले तर आपल्याला काही सुचत नाही काय बनवायचं आणि काय नाही, काहीच लक्षात येत नाही. परंतु मुक्ताबाईनं लगेच पुरलं. भले ते आगमिक असोत किंवा अन्य साधन त्यांच्याकडे असो, ते काही उपदेशी नाही, बोधवंत नाही, ज्ञानी नाही, संन्यासींनी अनुसरलेले नाहीयेत, पण त्यांना योग्य वेळी स्फुरलं ते, हे जास्त महत्वाचं आहे. तशा प्रकारे दादोस होते. दादोस बाकी कसे काय असेनात, परंतु त्यांना स्वामींची भेट घेताना काय करायचं, परत निरोप घेताना काय करायचं, पुढची भेट आरक्षित करायची, आता परत तुम्ही कधी आणि कुठे भेट द्याल, हे त्यांना बरोबर स्फुरत होतं. आपल्याला बाकीचे काही दोष आहेत त्यांचे घ्यायचे नाही. स्फुरणे हा जो दोष आहे तो स्फुरणे हा जो काही गुण आहे तो आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायचा. भट्टोबासांना असं स्फुरत होतं बरं का, स्वामींना काय म्हणायचं आहे, स्वामींची काय प्रवृत्ती आहे, स्वामी काय म्हणणार आहेत, हे भट्टोबासांना आधीच कळायचं. कारण की पूर्णपणे परमेश्वरामध्ये समर्पित झाल्याचं हे लक्षण आहे, लगेच त्यांना कळत. जसं आई आपल्या लहान मुलामध्ये एवढी समर्पित असते, म्हणजे ते मूल जन्मण्याच्या आधीपासूनच, तर त्या आईला बरोबर कळतं मुलाला काय पाहिजे, तो कशासाठी रडतोय, काय रडतोय, ते बाकीचं एखाद्या वेळेस वडिलांना नाही कळणार, पण आईला मात्र कळतं, कारण की ती मुलासाठी समर्पित झालेली आहे. तसं आचार्य भट्टोबास जे होते ते स्वामींच्या सेवेमध्ये एवढे समर्पित होते आणि वास्तविक त्यांनी त्याग केलेला होता स्वामींसाठी, आणि स्वामींच्या आज्ञेचा किंवा सन्निधानाचा, आधीनतेचा स्वीकार केलेला होता, ज्याच्यामुळे स्वामींच्या प्रत्येक हालचाली ते टिपत होते. हे आहे समर्पण, की आपल्याला आधीच कळालं पाहिजे की समोरचे जे आपले गुरुवर्ग आहेत, गुरुनिमित्त आहेत, त्यांना काय अपेक्षित आहे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. अधिक काळ सेवेमध्ये जर का आपण राहिलो तर मग हळूहळू त्यांची प्रवृत्ती किंवा त्यांचं म्हणणं वगैरे या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. आणि म्हणून इथे जे काही स्फुरण आहे हे दैवराटीमध्ये खूप महत्वाचं आहे बरं का. खूपशा गोष्टी एखाद्या वेळेस तुमच्याकडे ज्ञान नसेल तरी चालून जाईल, पण तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट तिथे स्फुरली तर त्या स्फुरण्यामुळे तुमची योग्यता वाढत जाते. त्या स्फुरण्यामुळे तुमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हळूहळू वाढत जातं त्याच्यामध्ये. आणि मार्गामध्ये असे खूप लोक असतात बरं का, की त्यांना योग्य वेळी योग्य गोष्ट स्फुरते लगेच त्या ठिकाणी. जसं आता मार्गात काही पंगत द्यायची असेल तर ते विचारतात की काय काय बनवायचं वगैरे, तर आम्ही त्यांना सांगतो की म्हणजे तेव्हा आपण आपला पदार्थ सांगायचा नसतो की हे बनवा ते बनवा, त्यावेळी स्फुरलं पाहिजे की मार्गाला काय आवडतं ते बनवा, मार्ग काय खाईल ते बनवा. ते म्हणाले मार्ग भाकरी खातो, आपण म्हटलं नाही पुरणपोळी बनवा, नाही चालणार. तुमची पुरणपोळी बनली तरी कुणी खाणार नाही, खाल्ली तरी थोडं थोडंच खातील, कारण गोड खात नाही जास्त. मार्ग काय खातं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते बरोबर स्फुरलं पाहिजे. दैवराटीमध्ये हे स्फुरलं पाहिजे. स्फुरलं तुम्हाला तर तुमच्याकडे पैसा असण्याची गरज नाही. तुम्हाला योग्य वेळी योग्य सेवा स्फुरली पाहिजे, योग्य क्रिया स्फुरली पाहिजे, योग्य विधी स्फुरले पाहिजेत. आणि ती जी स्फुरदरूपता आहे ती केशवबासांमध्ये होत नाहीये. अनस्फूर्ती ऐसी वाटली, म्हणजे धर्मकार्याविषय एक स्फूर्ती असली पाहिजे, ती स्फूर्ती नाहीये, किंवा स्मृदरूपता असली पाहिजे, ती नाही. काही काळीचे काळी आठवेना, म्हणजे ज्या काळीचे त्या काळी त्यांना ते जे आठवलं पाहिजे ते त्यांना ते आठवत नव्हतं. मग एकुदिसू भटोबासा ते पुसले, आणि हे किती दिवस तरी चालू असेल, समजा 1 2 3 4 दिवस झालं. म्हणजे कधी कधी बघा असं असतं की आपलं स्मरण चालू आहे चांगलं, आणि ते स्मरण जर का बंद पडलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपलं स्मरण बंद पडलंय बरं का. आपली एक गाठी कमी झाली, किंवा आपण रोज का 1 तास स्मरण करतो
तर आज शेवटचे 15 मिनिटं आपल्याला कंटाळा आलेला आहे. स्मरण करता करता असं झालं की 15 मिनिटं कधी संपतील. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी मळीनत्व आलेलं आहे. आपण कुठेतरी अशा ठिकाणी जाऊन आलेलो आहोत, नपळत्याच्या हिंसेच्या ठिकाणी, की तिथलं मळीनत्व आपल्याला लागलेलं आहे. काहीतरी कुठेतरी आपण खाऊन आलो, म्हणून तिथला त्या अन्नामुळे, सदोष अन्नामुळे आपला धर्म कमी झालेला आहे. तुम्ही जेव्हा निर्दोष ठिकाणी जाल, निर्दोष अन्न खाल, तेव्हा तुमचा धर्म जो आहे तो कमी होणार नाही, तो तेवढाच राहील. तुम्ही मार्गामध्ये जर का जाल, भिक्षान्न तिथलं खाल, सेवादास्य कराल, तर तुमचं एक गाठी स्मरण वाढेल. 15 मिनिटं स्मरण तुमचं वाढेल, कमी नाही होणार. आणि जर का कमी झालं, आम्ही स्नान करून आलो किंवा अजून समजा कुठेतरी धार्मिक कार्यक्रमाला म्हणून गेलो, पण आल्यानंतर त्या दिवशी पूजा अवसर नाही, स्मरण नाही, देवपूजा पण एकच विशेष केला, दुसऱ्या दिवशी स्मरणाला पण नाही उठलो, समजायचं आपण धार्मिक कार्यक्रमाला गेलो, पण धार्मिक कार्य आपल्याकडनं झालं नाही, आपल्याकडनं विधी घडला नाही. स्थानवंदन यात्रेला गेलो, पण स्थानवंदन देवाने सांगितलं तसं आपलं झालं नाही. उलट मळीनत्व येईल असंच कार्य करून आपण आलो. म्हणून उलट स्नान करायला जाऊन आल्यानंतर आपलं स्मरण बंद नाही पडलं पाहिजे, उलट ते वाढलं पाहिजे. आपण जेव्हा चालून आलो 2-3 किलोमीटर, मग आपली भूक जाते की भूक लागते? काय होतं? भूक लागते. उलट रोजच्या पेक्षा आपण जास्त जेवतो का? आज आपण चालत आलेलो आहोत. उलट भूक वाढली पाहिजे, तसं विधी वाढला पाहिजे. आणि याकडे लक्ष असलं पाहिजे आपलं, की आपला विधी कमी झाला का, वाढला का, बरोबर आहे का, स्वस्थता वाटते का, की अस्वस्थता वाटते आहे का, कंटाळा येतो आहे, हे सगळ्याचं तपासणी आपण वर्षेवर केली पाहिजे. 6 महिने वर्षाला आपण रक्त तपासतो ना, तसं विधी आपण आपले रोज तपासले पाहिजेत. आणि केशवबासांनी स्वतःच्या विधींचं चिंतन केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये सध्याच्या काळामध्ये काहीतरी दोष निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून ते भटोबासांना म्हणतात, भटो सांपे की मज स्फूर्ती नाही, अलीकडे मला स्फुरत नाहीये काय काय, असं विधी स्फुरत नाहीयेत. काही वेळची आठवेना, आणि कधी कधी जे आठवल्या गेलं पाहिजे ते आठवत नाही. ते जे स्फुरलं पाहिजे ज्ञानाच्या बाबतीत, विधीच्या बाबतीत, ते आठवत नाही, ते स्फुरत नाही. मग भटोबासी म्हटले, तुवा मासा दिसा आटन करावे. आता हे काय आहे? हे मळीनत्वामुळे आलेलं आहे. मळीनत्व. आता तर केशवबास हे चांगली धर्मचर्चा करणारी व्यक्ती आहेत आणि परमार्गामध्ये राहतात, परंतु कधी कधी असं आचार्य भट्टोबासांनी सांगितलेलं आहे की निमित्तविधीमध्ये, म्हणजे नित्यविधीमध्ये जेव्हा आपण एकटे आचरण करतो, आटन विजन भिक्षा भोजन, त्या वेळेला आपल्याला उजळता येते, परंतु काही आपल्या दोषांमुळे आपल्याला मळीनत्व येऊ शकतं. त्यावेळेला त्रस उत्पन्न होऊ शकतो, विधी कमी होतात. हे आपल्याला कळले पाहिजेत की आपला विधी थोडा कमी झालेला आहे बरं का. मग आता काय करायचं? नित्यविधीतनं निमित्तविधीमध्ये जायचं, म्हणजे मार्गामध्ये जाऊन राहायचं. पाखा मासा मार्गात राहावं, निमित्तविधीत राहावं, तिथे अधिकरणाची निमुखे शास्त्र ऐकावं, घोग घ्यावा, स्मरण करावं. आणि तिथे जे काही सेवादास्य आहे, सगळ्यात महत्वाचं काय? सेवादास्य हे आपण एकांतात असतो तेव्हा नसतं आपल्याला. जेव्हा आपण मार्गात जाऊ तरच सेवादास्य आहे, एरवी नाही. आता तुम्ही घरी राहता, घरी सेवादास्य आहे का? काही नाही. पण कोणी जर का साधू आले तरच सेवादास्य. तुम्ही कुठल्या मार्गात आश्रमात गेले तरच सेवादास्य मिळतं, नाही तर एरवी घरच्या घरी आपल्याला सेवादास्य मिळत नाही. तसं नित्यविधीमध्ये असताना सेवादास्य हा विधी नसतो. सेवादास्य जेव्हा एकापेक्षा अधिक साधक जेव्हा भेटतील तेव्हा निमित्तविधी जो आहे तो प्राप्त होत असतो. कधी कधी नित्यविधीमध्ये असताना एखादे साधक भेटले तर त्यांच्या सेवा करण्याची संधी मिळते, त्यांना भिक्षा आणून देण्याची संधी मिळते. हे निमित्तविधीमध्ये मोडतं, हे सेवादास्यामध्ये मोडतं. त्यांची श्रमनिवृत्ती करणं हे सेवादास्यामध्ये मोडतं, परंतु एकांकामध्ये हे मिळत नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीने काय करावं?
असं मळीनत्व वाटलं जर का त्याला, तर त्यांनी परमार्गामध्ये यावं, निमित्तविधीमध्ये यावं, सेवादास्य करावे. आता कधी कधी असं होतं की परमार्गामध्ये राहताना निमित्तविधी करता करता मळीनत्व येतं. म्हणजे काय होतं की नेहमीच जर का आपल्याला तेच ते साधू भेटत असतील तर त्यांना दंडवत करण्याचा आपला तेवढा काही उत्साह नसतो. आणि एखाद्या वेळेस नवीन कोणी साधू भेटले त्यांना जेवढा आवर्जून आणि आनंदाने दंडवत करतो आपण, तेवढं नेहमी दिसणाऱ्या साधूंना आपण दंडवत करत नाही. म्हणजे थोडं मळीनत्व येतं. आमचे स्वामी सांगतात पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. भेटी काळीमध्ये जो पूर्वकाळी आनंद आहे तोच उत्तर काळी म्हणजे शेवटपर्यंत असला पाहिजे. वियोगाच्या वेळी, निरूपाच्या वेळी पण तोच आनंद असला पाहिजे त्यांच्याविषयी. पण असं नसतं बरं का. जे व्यक्ती भेटताना जो आनंद असतो तो 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिन्यानी तो आनंद मग नसतो. म्हणजे तो आनंद कमी कमी होत जातो. तशा पद्धतीने इथे जो काही पातळेपणाचा, पातळपण येण्याचा जो भाग आहे, आनंदाचं पातळेपण म्हणजे आनंद आपला कमी 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 होत जातो. किंवा सेवा दास्यत्याच याच्यामध्ये राहून आपल्या दोषामुळे, मार्गाचा दोष नसतो त्याच्यात, आपल्या दोषामुळे आपल्याला तिथे राहू वाटत नाही, कंटाळा येतो विधिविधानामध्ये वगैरे. म्हणजे तिथे राहून चांगलं आपलं व्हावं पण मळीनत्व आपण आपल्या अकरणामुळे आपल्याला प्राप्त झालं असं वाटत असेल तर मग निमित्तविधीतनं नित्यविधीमध्ये जावं. लक्षात घ्या काय सांगितलं मी. नित्यविधीमध्ये असताना मळीनत्व येतं, मग निमित्तविधीमध्ये जावं. निमित्तविधीमध्ये जर का असताना मळीनत्व जर का आलं तर मग नित्यविधीमध्ये जावं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला साधता आलं पाहिजे, आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपला विधी कमी झालेला आहे की वाढतो आहे, स्वस्थता कमी झालेली आहे की वाढते आहे, सात्विकता कमी झालेली आहे की वाढते आहे, ह्याचं पडताळणी आपल्याला, तपासणी आपल्याला करता आली पाहिजे. आणि आता इथे निमित्तविधीमध्ये राहून राहून उजळता तर आहेच पण काही बाबतींमध्ये मळीनत्व त्यांना आलेलं आहे आणि म्हणून ती स्फुर्दरूपता होत नाही. आणि म्हणून आचार्य भटोबास म्हणतात तुवा मासा दिसा आटन करावे. म्हणजे महिनाभराचं तरी आटन तुम्ही करा. आता तुम्ही नित्यविधीमध्ये जा, आता निमित्तविधीमध्ये राहू नका. झोळीये पात्र न घालावे आणि भिक्षेला जाल तर झोळीये पात्र न घालावे. म्हणजे कपड्याची झोळी आहे आणि त्याच्यामध्ये जे काही धातू पात्र असतं, भिक्षा पात्र आपण ज्याला म्हणतो, ते त्याच्यामध्ये असतं. म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये जी भाजी आहे, पातळ भाजी वगैरे, ती घेता येते त्याच्यामध्ये. नुसत्या झोळीमध्ये घेता येईल का पातळ भाजी? घेता नाही येणार. नुसतीच झोळी असेल तर काय खावं लागेल मग? वृक्षांना घावं लागेल. त्याच्यामध्ये भाजी किंवा असं रसावाली भाजी वगैरे नाही खाता येणार, सुक सुकच खावं लागेल. म्हणजे भटोबासांचं काय म्हणणं आहे, झोळीये पात्र न घालावे म्हणजे वृक्षांना ग्रहण करा. आता तुम्ही फोडणी तोडणीचं रसयुक्त किंवा पातळ असं खाऊ नका. वृक्षांना खाणं म्हणजे काही सोपं काम नाही बरं का. वृक्षांना म्हणजे नुसतीच भाकरी खायची, खाता येईल का? नुसती भाकरी खाल पण ती कधी गरम गरम असेल तर, अशी तव्यावरून चुलीवरून काढलेली असेल तर ती खाता येते नुसती भाकरी. नुसता भातही खाता येतो. परंतु जर का थंड असेल तर मग मात्र नुसती भाकरी खाता येत नाही. 2-3 घास खाल्ले की त्याचे पुढचे घास फक्त तोंडात फिरत राहतात, ते गिळता येत नाही. कारण की पूर्ण त्याच्यासोबत आपल्याला भाजी वगैरे खायची सवय लागलेली आहे, काहीतरी साधन, फोडणी तोडणीचं, रस विखो खायची सवय लागलेली आहे. नुसतं वृक्षांना नाही खाल्ल्या जात. नुसता भात खायचा, त्याच्यामध्ये काहीच नाही, मीठ सुद्धा नाही घ्यायचं, नुसताच भात खाऊन बघा. 2-4 घास खाल्ल्या जातील, त्याच्यानंतर नाही खाल्ल्या जाणार. म्हणजे इत्यादी प्रकारे नुसतं वृक्षांना खायचं आहे. 3 पहार विजन करावे. 3 पहार विजन करायचं आहे. 1 पहार म्हणजे किती? 3 तासाचा आहे. तर कमीत कमी 3 पहार विजन करा. तिसरा पहारी भिक्षा म्हणजे तिसरा पहारी म्हणजे पहिला प्रहर जो आहे तो जर का आपण 3 ते 6चा घेतला तर दुसरा प्रहार 6 ते
9चा येईल आणि तिसरा पहार 9 ते 12चा येईल. 12च्या नंतर भिक्षा मागायची. म्हणजे आधीच्या काळामध्ये लवकर भोजन व्हायचं. आपले काही जुने जे मार्गातले जे काही जुने लोक आहेत ते आजही 11 वाजता वगैरे किंवा 10:30 वाजता जेवतात. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे म्हणजे आधीच्या काळामध्ये लवकर भोजन वगैरे तयार व्हायचं आणि 12 वाजता भिक्षा द्यायला जायचं म्हणजे खूपच उशिरा झालं ते. किंवा मग निर्धूम नगर झाल्या भिक्षेरिगीचे म्हणजे चुली विझल्यानंतर म्हणजे 12च्याही नंतर आहे मग ते. आणि त्या वेळेला भिक्षा जायचं म्हणजे इतर लोक जे आहेत ते भिक्षा मागून वगैरे निघून जातात. आता तुम्ही जर का भिक्षेला गेले तर तिथं ताजं अन्न भेटणार नाही, एकदम गरम गरम नाही भेटणार. ताजं भेटेल पण गरम गरम भेटणार नाही. आणि जे शिल्लक असेल ते मिळेल कारण लोकांची जेवणं खावणं झालेली आहेत. आता समजा इथे 12 वाजता जेवतात आणि कोण जर का 1:30 वाजता भिक्षेला आले तर काय मिळेल त्यांना? जे लोकांनी जेवण वगैरे होऊन जे शिल्लक राहील ते त्याच्यामध्ये भेटणार. आणि नदी भोजन करावे, नदीच्या तीरी जाऊन भोजन करावं. खांड देवळी एका वृक्षमुळी निद्रा की जे आणि झोपायचं कुठे? खांड देवळी, ज्या ठिकाणी कुठलंही भजन पूजन चालत नाही असं देऊळ किंवा वृक्षमुळी झाडातळी त्या ठिकाणी निद्रा कीजे. मग तुमचा अविधी परिहरेल, मग तुमचा जो अविधी आहे तो परिहार होईल. म्हणजे निमित्त विधीमध्ये असताना काही आपल्या चुकांमुळे म्हणा आपल्याला जे काही मळीनत्व आलेलं आहे ते मळीनत्व आता कशाने फेडल्या जाणार आहे? ते नित्यविधीमध्ये गेल्यानंतर ते मळीनत्व फेडल्या जाईल. कधी नित्यविधीमध्ये जे मळीनत्व आलं ते कुठे फेडल्या जाईल? ते निमित्त विधीमध्ये आल्यानंतर ते फेडल्या जाईल. म्हणजे देवाने दोन्ही तेवढेच आवश्यक ठेवलेले आहेत. असं नाही की नुसतंच नित्यविधी करत राहा असं पण नाही, नुसतंच निमित्त विधी करत राहा असं पण नाही. दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या साधल्या पाहिजेत कारण की दोघातनं मग आपल्याला जे काही लाभ आहे तो लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. मग मागोती स्फूर्ती होईल आणि मग मागोती स्फूर्ती होईल. म्हणजे आपल्याला जर का हे लक्षात घ्या की मी नेहमी सांगत असतो की आपण उपदेश घेतो त्यावेळेला भरपूर स्मरण करत असतो आणि उपदेश जसा जसा जुना होतो तसं तसं स्मरण वाढतं की कमी होतं? काय अनुभव आहे तुमचा? आम्हाला जेवढे लोक भेटले ते म्हणाले की आम्ही आधी खूप स्मरण करत होतो. आधी काय म्हणतात त्याला? भूतकाळ. वर्तमान काळ काहीच नाहीये सध्या आणि भविष्य काळ, वर्तमान काळ म्हणजेच भविष्य काळ आहे. आजच आपण करत नाही तर उद्या काय करणार आहोत? म्हणजे आता समजा मी असं हे करतो की आता मला हे एक स्मृती वाचायची आहे आणि मी म्हटलं की आता नको, आता कंटाळा आला, नंतर वाचू. तर मी विचार करतो जर का आत्ताच कंटाळा आलेला आहे तर नंतर वाचायला आपल्याला स्फुर्दरूपता असेल कशावरून? आत्ता पण कंटाळा आहे तर नंतर पण कंटाळाच राहणार आहे. मग किती पण कंटाळा असो ते पुस्तक काढायचं आणि जबरदस्ती वाचायचं. आणि असं असतं की एक स्मृती वाचली की त्याच्या पुढची, त्याच्या पुढची, त्याच्याच पुढची ते वाचत जातो आपण. जर का तो आळस ठेवला तसाच तर ते पुढच्या स्मृती आत्ताही नाही वाचल्या जात आणि नंतरही नाही वाचल्या जात. जे काम आत्ता करायचा कंटाळा आहे ते काम नंतरही करायचा आपल्याला कंटाळाच राहणार आहे. आणि म्हणून आपण भूतकाळामध्येच सगळं करत होतो. भूतकाळामध्ये आपलं सगळं चांगलं होतं है ना. आपण म्हणतो शाळेत असताना माझी बुद्धी चांगली होती, मग असं होतं. हे सगळं भूतकाळातल्या गोष्टी का सांगतो आपण? इथे वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करत आहात हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आपलं जसं उपदेश जुना होईल तसं आपलं स्मरण देखील वाढलं पाहिजे. स्मरण कमी नाही झालं पाहिजे. आपलं स्मरण कमी कमी होऊन राहिलेलं आहे. आपलं वाचन कमी कमी होऊन राहिलेलं आहे. आपलं वाचन वाढलं पाहिजे. आपलं धर्म कमी कमी होऊन राहिलेलं आहे. आधी आम्ही खूप स्नान करायला जायचो आधी, मग आता नाही जमत, आता वेळच नाही मिळत. आधी आमचा सत्संग व्हायचा, आता वेळच नाही मिळत. आधी आमचं पाठांतर खूप व्हायचं, आता वेळ नाही मिळत. म्हणजे इत्यादी प्रकारे आपला धर्म जो आहे त्या धर्मामध्ये कमी कमीपणा यायला लागलाय. आपला पगार वाढला, पैसे वाढले, घराचं क्षेत्रफळ वाढलं, शेताचं क्षेत्रफळ वाढलं, उत्पन्न वाढलं, ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये वाढ सुरू आहे. वजन वाढलं, शुगर पण वाढली, पण धर्म मात्र कमी कमी होत चाललेला आहे. असं का? सगळं उलट का होऊन राहिलेलं आहे?
कारण की आपण ते जे काही विधी करतो त्या विधीमध्ये आपण समतोलपणा ठेवलेला नाहीये. आपण फक्त नित्यविधीमध्येच अडकून राहिलो. आपण कधीतरी परमार्गात जाऊन पण 8-15 दिवस राहता आलं पाहिजे आपल्याला. आणि तर इतर वेळी तुम्हाला मार्गामध्ये जाणं येणं ठेवता आलं पाहिजे. ज्ञान, श्रवण, चिंतन, नित्यविधी, निमित्तविधी असं सगळ्यामध्ये येणं जाणं तुमचं जर का तुम्ही ठेवलं, तर तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त विधी करणारे लोक भेटतील आणि त्यांना बघून तुम्हाला वाटेल की अरे आपणही देखील विधी केले पाहिजे, आपण यांच्यासारखं पाठांतर केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, असं तुम्हाला पण स्फुरद्रुकता त्याच्यातनं होईल. आणि म्हणून जर का आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्यापेक्षा चांगल्या अधिकाराच्या लोकांना नेहमी भेटा, चांगले योग्यता असलेल्या लोकांना भेटा, चांगले आपल्यापेक्षा जास्त विधी करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहा. कमी विधी करण्याच्या संपर्कात राहिले तर आपले पण विधी कमी होतील. आणि म्हणून आचार्य भटोवास म्हणतात की मागोते स्फूर्ती होईल. जे विधी तुम्हाला वाटतात की कमी झालेले आहेत ते विधी तुमचे वाढतील. आणि मग केशराज बासांनी काय केलेलं आहे की तेही तैसेची केले, भट्टोबासांनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी ते सगळे विधी केले. आणि उजळता आली, स्फूर्ती झाली, आणि उजळता आली आणि स्फूर्ती झाली. हे कसं आहे माहितीये का, की खूप दिवस एखादं भांड आहे, ते भांड खूप दिवस ठेवलेलं आहे, वापरत नाहीये, तर ते चांगलं राहतं की खराब होतं? तुम्ही मांडणीत ठेवलेलं आहे, ते काय होतं? खराब होतं की नाही? परंतु जे भांड नेहमी वापरत ते खराब राहतं का? त्याच्यात धूळबिळ बसते का? असं नाही. त्याच्यावर तेलकटपणा साठत नाही. एरवी जे न वापरायची भांडी आहेत त्याच्यावर तेलकटपणा साठून राहतो, ते तुम्हाला थोडंसं ताकद लावून घासावे लागतात. आणि रोजची वापरायची भांडी असं साधारण जरी घासले तरी तुम्ही ते स्वच्छ निघतात. तशा पद्धतीने जे ठेवणीतलं आहे आचार, किंवा एखादा आचार आपण विधी आपण नाही करत तर त्याच्यामुळे ते मळीनत्व येतं. आणि एकदम साधं सोपं उदाहरण आहे की जसं एखाद्या त्या भांड्यावर जर मळीनत्व आलंय, धातूवर मळीनत्व आलंय, तुम्ही काय करता? त्याला ओलं करता, त्याला घासता आणि परत त्याला धुता आणि परत त्याला पुसता. पण जर का नाही पुसलं तर काय होतं? त्याच्यावर परत ते पाण्याचे डाग त्याच्यावर येऊन जातात. म्हणजे एवढे काळजी घेतल्यानंतर तो धातू स्वच्छ होतो. तशाच प्रकारे आपल्यावर देखील असंच मळीनत्व येतं. विधी कमी झाले आपल्याकडनं बरं का, मार्गात मध्ये तर विधी त्या त्या पद्धतीने चालूच असतात, पण आपणच तिथे विधीमध्ये सहभागी नाही झालो तो कंटाळवाणेपणाने झालो वगैरे वगैरे, अशा काही गोष्टींमुळे आपल्याला मळीनत्व येतं. आणि ते मळीनत्व ज्या जीवस्वरूपाला आलेलं आहे ते जीवस्वरूप आपल्याला घासायचं, म्हणजे विधीच्या योगाने ते घासायचं आहे. ओलं करायचं आहे ते विधीच्या योगाने, प्रायश्चिताने ते ओलं करायचं आणि ते घासायचं, म्हणजे नित्यविधी, निमित्तविधी, सेवादास्य वगैरे या माध्यमातून त्याला घासून काढायचं. आणि परत दुःखपूर्वक वगैरे अभिषेक त्याच्यावर करून परत ते धुवून काढायचं आणि मग ते कायमस्वरूपी स्वच्छ ठेवायचं. अशा प्रकारे जीवस्वरूपाला उजळता नित्य निमित्त विधीच्या माध्यमातनं, प्रायश्चिताच्या माध्यमातनं, स्मरणाच्या माध्यमातनं, शास्त्रचिंतनाच्या माध्यमातनं, चतुर्विध स्मरणाच्या माध्यमातनं, चतुर्विध दुःखाच्या माध्यमातनं त्या जीवस्वरूपाला उजळता जी आहे ती आपली येत राहते. आणि केशवबासांना उजळता पण आली, स्पर्धरूपता देखील झालेली आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 70 आणि 71 अशा 2 क्रमांकाच्या स्मृत्या यावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.